सर्व पाहुण्यांचे, पालकांचे, शिक्षक, विद्यार्थी, आजी माजी सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. कलागुणाला वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे. संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे. प्रतिमेला आमंत्रण आहे, प्रतिमेला आमंत्रण आहे. भाषण, नाट्य, नृत्य, कवितेमधून विद्यार्थ्यांचं मंथन आहे. कवितेमधून विद्यार्थ्यांचं मंथन आहे. शाळेचं गॅदरिंग म्हणजे विद्यार्थ्यांचे स्पंदन आहे. आपल्या शाळेच्या या वार्षिक स्नेह संमेलनात सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं आणि इतर उपस्थित मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आमंत्रित करते श्री मोकाशी सर, सिद्धार्थ पांडे सर, सो आशादेवी सिंग, सो स्नेहा आमरे, रमेश आमरे यांनी मंचावर उपस्थित राहावे. कृपया मान्यवरांनी मंचावर यावं. नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर गांधीनगर या शाळेचा आजचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. एक छोटी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. सन्माननीय मान्यवरांना मी दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करते. गणेश स्तवन घेऊया आधी. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्थ मोहडे चिंतामणी स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मदस्तु वरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. सरस्वती वंदना घेऊया. या कुंदेंदुन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषजाड्यापहा. धन्यवाद. औपचारिकरित्या आपल्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे. वेळात वेळ काढून ही मंडळी आलेली आहेत. आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधले उमेदवार आहेत, त्यामुळे वेळ कमी आहे. सर, मला सांगायला आनंद वाटतो की आज गांधीनगरसारख्या ठिकाणी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे की जी लोकसहभागातून चालते. संपूर्ण महाराष्ट्रात आपली एकमेव शाळा आहे की जी लोकसहभागातून गेले 30 वर्ष चालते. आणि सर, ह्या वर्षी आपल्या शाळेमध्ये 350 विद्यार्थी आहेत. तुम्हाला वेळ कमी आहे, पण मी आता इथे सांगतो की आपल्या शाळेतला विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचं इंग्रजी इतकं सुंदर आहे की परिसरातल्या इंटरनॅशनल स्कूलमधले विद्यार्थी ज्याप्रमाणे इंग्रजी बोलतात त्याप्रमाणे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न आपल्या शाळेतले विद्यार्थी करतात. शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या गोष्टी शैक्षणिक साहित्य आपण सगळं फ्रीमध्ये देतो. एकही नया पैसा गेल्या 30 वर्षामध्ये आपण घेतलेला नाही. आणि आता आपण जिथे बसतोय
ती जागाही आपल्याला कमी पडते. तर आपली जबाबदारी आहे की भविष्यात या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला उच्च शिक्षण देण्यासाठी चांगली जागा आणि ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. ते तुम्ही करालच, प्रश्नच नाही. सर 2 मिनिटं. मनास फुलवी ही काव्य फुलाची धारा सत्कार करुणी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा. आमच्या शाळेचे संस्थापक मान्य श्री जितेंद्र बजाज सर यांना मी विनंती करते की मान्यवरांचे स्वागत करा. उपस्थित सर्व पालकवर्ग, शिक्षकवृंद तसेच नवजीवन शाळेमधील विद्यार्थी बालमित्रांनो, आज या ठिकाणी नवजीवन विद्यालयाचं शाळेचं जे वार्षिक स्नेहसंमेलन आहे, त्या स्नेहसंमेलनासाठी आमचे मित्र बजाज साहेब यांनी आम्हाला जे कॉल केला त्यावेळेस निश्चितपणे आम्हाला वाटलंच की जरी आमचा आज निवडणुकीचा जो प्रचार चालू आहे, हा अंतिम टप्प्यामधला प्रचार आहे आणि हा प्रचार करत असताना जर बजाज साहेबांचा जो आम्हाला कॉल आला तर म्हटलं थोडा वेळ का होईना आम्ही 4ही उमेदवार आपल्या भेटीसाठी आलो आणि या कार्यक्रमाची जी दीपप्रज्वलनाचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला सुरुवात करून आम्हाला ते म्हणाले की आमदार केळकर साहेब पण येत आहेत. केळकर साहेब निश्चितपणे येतीलच, कारण त्यांचा आणि आपलासुद्धा स्नेह अतिशय जुना आहे. परंतु आम्ही तोपर्यंत ह्याच्यासाठी थांबू शकत नाही, कारण जसं आज आम्ही इथे तुम्हाला भेटण्यासाठी आलो तसेच काही तुळशीधाममधील आणि गांधीनगरमधील काही रहिवासी आहेत जे मतदार आहेत, त्यांनासुद्धा आम्हाला भेटणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बजाज सरांनी जसं सांगितलं की साधारणतः 350 विद्यार्थी आज तुमच्या शाळेमध्ये शिकत आहेत. शाळेची जी इमारत जी आहे ती समाज मंदिर हॉल जो आहे याच्यामधून त्यांनी बरीच वर्ष, आणि मी 2012 पासून जेव्हा नगरसेवक होतो तेव्हापासून माझा आणि बजाज साहेबांचं आमचं ऋणानुबंध आहेत. आणि वेळोवेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून जे काय असेल आम्ही त्यांना ते सहकार्य कायमस्वरूपी करत राहतो. बजाज साहेब, तुम्ही अतिशय चांगला उपक्रम राबवत आहे. गांधीनगर नळपाड्यासारख्या ठिकाणी महानगरपालिकेची जी शाळा आहे त्याच्या व्यतिरिक्त तिथल्या मुलांना चांगल्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही उपलब्ध करून देत आहेत आणि म्हणून तुमचा आभार व्यक्त करतोय. ह्याच्या पुढे तुम्हाला ज्या काही गोष्टींची गरज लागेल त्यासाठी आम्ही महायुतीचे हे 4ही उमेदवार आताही तुमच्या पाठीमागे, आतापर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे होतोच, भविष्यामध्ये पण सुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहणार आहोत. तसेच या परिसरातील जे विद्यार्थी आहेत यांनासुद्धा आमची एक विनंती आहे की तुमच्या पालकांना सुद्धा, जर तुम्हाला कसं आहे, आम्ही ज्यावेळेस राजकारणात काम करत असतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्हाला लक्ष देता येईलच असातला प्रकार नसतो. तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही बजाज साहेबांच्या माध्यमातून डायरेक्टली थेट संपर्क आमच्याशी साधून सुद्धा हे 4ही उमेदवार तुम्हाला त्याच्यामध्ये नेहमी अग्रेसर दिसणार आहेत. फक्त विनंती एवढीच आहे की कोणाच्या भरोशात न जाता तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क करा, थेट संपर्क करा. आमच्याकडून तुम्हाला नेहमी सहकार्याची भावना मिळेल. आणि ह्या 15 जानेवारीला आम्ही आता निवडणुकीच्या काळामध्ये साहजिकच आहे आम्हाला आमचं 2 शब्द आमच्याविषयी बोलण्याची पण संधी उपलब्ध होते अशा वेळेस. म्हणून आता आम्ही तुम्हाला आमची ओळख करून देतोय. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हे महायुतीचं पॅनल जे उभं आहे, शिवसेना BJP महायुती आहे आणि ह्या महायुतीचे 4ही उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. 4अ मधून मी स्वतः मुकेश मधुकर मोकाशी, 4ब मधून स्नेहाताई रमेश आंबरे, 4क मधून आशादेवी शेरबहादूर सिंग आणि 4ड मधून सिद्धार्थ संजय पांडे, हे 4ही उमेदवार आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. आणि येत्या 15 जानेवारीला आपण आपले सहकारी, आपले मित्रपरिवार, आपल्या परिसरातील जे कोण आपल्या ओळखी पाळखीचे असतील सर्वांना मतदानाचा हक्क बजावायला सांगायचं आहे.
तर मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्याला आपलं मत हे विकासालाच गेलं पाहिजे. आणि विकास हे कोण करतंय हे आता मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या चौघांच्या निमित्ताने सिद्धार्थ आपल्याशी बोलत आहेत. हेलो, सभी को नमस्कार. सभी को नए वर्ष की बहुत सारी शुभकामनाएं. यहाँ पे जो नवजीवन प्राथमिक विद्यालय है उसका एनुअल गैदरिंग है. हम लोग सभी लोग यहाँ पे हमेशा आते रहते हैं. मैं काफ़ी बार यहाँ पे आप लोगों से मिला हूँ, कुछ ना कुछ प्रोग्राम में हम सहभागी हुए हैं. एक युवा के तौर पे कहीं ना कहीं आप लोगों को मिला हूँ. आज हम सभी यहाँ पे उम्मीदवार के तौर पे आए हैं. आप सभी का आशीर्वाद रहा आने वाले 15 तारीख को, तो अगले एनुअल गैदरिंग में हम सभी यहाँ पे नगर सेवक के तौर पे आप सभी को आगे मिलेंगे. आप सभी से निवेदन है, ज़्यादा नहीं बोलते हुए बस इतना कहूँगा कि गांधीनगर नलपाड़ा परिसर में काफ़ी सारे टैलेंट भरे हुए हैं. काफ़ी सारे लोग, जैसे अभी आपने बताया 350 बच्चे हैं. कल हम लोग हरे कृष्ण स्कूल गए थे, वहाँ पे बच्चों ने रंगोली से जो अभी इलेक्शन का दौर चल रहा है तो वोट कैसे करना है, क्या करना है वो बताया. तो ये सारे जो मैं सभी यहाँ पे पेरेंट्स को कहना चाहूँगा कि आप लोग आगे आने वाली आपकी जो पीढ़ी है उसके लिए जो यहाँ पे डेवलपमेंट हो रहा है, जो चीज़ें हो रही हैं, उसके लिए जो 4 उम्मीदवार हैं जो महायुति की तरफ से आपके सामने आके खड़े हैं, उनको आने वाले 15 तारीख को मतदान करें और अपने जो जहाँ जो एरिया है उधर जो विकास हो रहा है उसमें सहभागी होकर उसको सपोर्ट करके और आगे बढ़ाएं. जो आपके सभी के हाथ में जो पैम्पलेट्स हैं उसको ज़रूर एक बार देखें, क्योंकि आने वाले 15 तारीख को जो इलेक्शन होने वाला है उसमें जो वोट देना है तो उसमें यहाँ पे जितने भी पेरेंट्स हैं मैं उनको बताना चाहूँगा, उनको हर एक को 4 वोट देना है, हर एक को. तो इसीलिए जैसे हम उसी क्रम में भी खड़े हैं, अ ब क ड, प्रभाग क्रमांक 4 में अ ब क ड में अ से मुकेश मुकाशी जी, ब से स्नेहादय आमरे जी, क से आशा देवी जी और ड से मैं सिद्धार्थ पांडे. तो हम ही लोग को आपको आने वाले 15 तारीख को 4 मत देने, हर एक को 4 मतदान करना है और इसी तरह ज़्यादा से ज़्यादा इस बात को फैलाएं, ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाएं. पूरे प्रभाग क्रमांक 4 का हमने एक नारा रखा है, आप सभी भी हमारे साथ बोलेंगे तो बहुत अच्छा लगेगा. 3 कमल एक धनुष्य बाण, बोलो जय श्री राम, जय श्री राम. एक और बार बोलूंगा, मेरे पीछे दोहराएं. 3 कमल एक धनुष्य बाण, बोलो जय श्री राम, जय श्री राम. बहुत बहुत धन्यवाद. एक मिनिट हे घ्या. तुळशीचं रोपे जे सगळ्यांना ऑक्सिजन देतं म्हणून आम्ही तुळस ठेवलेली आहे. मॅडम बरं बरं ठीक आहे. Life is a drama, world is stage. Everyone is an actor. ठाण्यातील लोकप्रिय आमदार त्यांच्या जनता दरबारामध्ये फक्त ठाण्यातील नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक येतात आणि त्यांना खात्री असते की श्री केळकर साहेब आपला प्रश्न नक्कीच सोडवतील. तर जनसेवक श्री संजय केळकर सर यांचं मी स्वागत करते. लाईफ इज अ ड्रामा, वर्ल्ड इज स्टेज. एव्हरीवन इज अन ॲक्टर, गॉड इज अ डायरेक्टर. या निर्गुण निराकार परमेश्वराला वंदन करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी सादर करण्यासाठी येत आहेत
गणेश वंदना. सर्व मान्यवरांना मी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती करते. श्री संजय केळकर सर, श्री टी.एस. गोखले, किरण मोरे पॅनासॉनिक, जयंत भावे सर, प्रणती प्रभू, शक्ती फाउंडेशन, अनुपमा पाटील, शरयू मॅडम, सर्व मान्यवरांनी मंचावर उपस्थित राहावे. आपल्या शाळेचे संस्थापक श्री जितेंद्र बजाज यांना मी विनंती करते की त्यांनी संजय केळकर साहेबांचा सत्कार. किरण मोरे पॅनासॉनिक यांचाही सत्कार करा. जयंत भावे सर यांचाही सत्कार करावा. मी रीमा बजाज यांना विनंती करते की त्यांनी प्रणती प्रभू यांचाही सत्कार करावा. शक्ती फाउंडेशनच्या अनुपमा पाटील यांचाही सत्कार करावा. शरयू मॅडम, भारती जाधव यांचाही सत्कार करा. देशपांडे मॅडम यांचाही सत्कार करावा. श्री टी.एस. गोखले यांचाही सत्कार करावा.
या सगळ्या मान्यवरांचं मनापासून मी आभार मानतो. त्याचं कारण असं आहे की गेले 30 वर्ष जे आपण शाळा चालवतोय त्या शाळेला मदत करण्यासाठी ही मंडळी सातत्याने उभी असतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. मला सांगायला आनंद वाटतो की सातत्याने महाराष्ट्रातली ही एकमेव शाळा आहे की जी लोकसहभागातून चालते आणि सातत्य टिकवणं वर्षानुवर्ष महिनोन्महिनं हे सातत्य टिकवणं फार कठीण असतं. परंतु ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत आणि आमदार साहेब तर शाळा सुरू केली त्या पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर आहेत. तर मी केळकर साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. आज या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सहकार्य करणाऱ्या संस्था, त्याचे मान्यवर प्रतिनिधी, नवजीवन प्राथमिक शाळेचे सर्वेसर्वा अध्यक्ष जितेंद्र बजाज, त्यांची सर्व टीम, शिक्षक, विद्यार्थी, पालक, बंधूंनो आणि भगिनींनो, नवजीवन शाळा ही खऱ्या अर्थाने एक आदर्श शाळा म्हणता येईल. कारण की आज शिक्षण क्षेत्रामध्ये काही कमिशनसाठी शाळा उघडल्या जातात आणि काही मिशनसाठी अशा कमी शाळा आहेत की ज्या मिशन म्हणून काम करतात. त्यामुळे मी आल्या याला विचारत होतो जितेंद्रला, कारण खूप वर्षापासून माझा त्याच्याशी स्नेह आहे, संबंध आहे. हे सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरबी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता ही मंडळी जी आहे ती ज्या पद्धतीने परिश्रम घेत आहे. मी ज्यावेळेला कोकणामध्ये फिरायचो तिथला आमदार असताना, तर त्यावेळेला अनेक जणांनी आपलं सोनं गहाण ठेवून देखील खेड्यापाड्यामध्ये शाळा सुरू असल्या पाहिजेत, मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने एक मिशन, लाईफ मिशनच त्यांनी बनवलं. आणि अशा प्रकारचं ठाण्यासारख्या या मुंबईच्या नजीकच्या शहरामध्ये जितेंद्र बजाज हे सगळं काम करत आहेत. खरं म्हणजे आम्ही फारच कमी त्यांना मदत करतो, परंतु पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करणाऱ्यांना विविध माध्यमातून आपल्याला मदत करता येण्यासारखी असते आणि ती देखील पुढच्या काळामध्ये आम्ही जितेंद्र बजाज यांच्या संस्थेला त्यांना मदत करू, प्रत्यक्ष सहभाग ठेवू. कारण मी देखील एका शिक्षकाचा मुलगा आहे. मी जरी आता 4 वेळा आमदार असलो तरी शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी हेच उद्याचं भविष्य आहे आणि जर उद्याचं भविष्य या देशाचं, या राज्याचं घडवायचं असेल तर या मुलांचं शिक्षण तुटता कामा नये आणि ते न तुटण्याकरता अशा प्रकारची ज्या शाळा आहेत, संस्था आहेत, त्यांना भरीव ताकद दिली गेली पाहिजे. आणि या भूमिकेतून आम्ही देखील यांना निश्चितपणे यांच्याबरोबर पुढे देखील राहू. आपल्या या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय कारण असंख्य कार्यक्रम करण्यासाठी मुलं तयार बसलेले. टेक्निकली काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि केळकर साहेब म्हणाले तसे सर, समाज मंदिर हॉलमध्ये आम्ही शाळा चालवतोय. 350 विद्यार्थी आणि दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. कारण सातत्याने अनेक वर्ष आम्ही जे मदत करतोय, विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देतोय आणि भविष्यात ही एक मोठी चांगली शाळा उभी राहील. आणि माझं म्हणणं असं आहे की आमच्या या माध्यमातून इतर अनेक वस्त्यांमध्ये सुद्धा आपण असा प्रकल्प उभा करूया की एकही न्याय पैसा शासनाचा नाही, एकही न्याय पैसा विद्यार्थ्यांकडनं न घेता त्यांना एवढं चांगलं शिक्षण देणारी आपल्याकडे संस्था आहे. तर जास्तीत जास्त वस्त्यांमध्ये आपण तो प्रकल्प राबवूया. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांसाठी आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्लीज या सर. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. खूप उशीर झालेला आहे. विद्यार्थी वाट बघतायत, पालकवर्गही वाट बघतोय. आपण आता खऱ्या कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करूया. तर परत एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून म्हणजे चिमुकल्या
वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. गणेश वंदना इयत्ता 6वीच्या विद्यार्थी. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. To key things off, let's welcome the rising angels from a Bollywood cast. Give them a huge round of applause to boost their confidence. I would like to call senior KG students for the dance. शो. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो. और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम. आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है. और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह. हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. बाप रे, इसने तो हद ही कर दी है. सबकी नींद चैन सब चुरा लिया है. भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो.
परी तो है बन के कहना है नजरों का मैंने तुझको देखा तेरी ओर झुका परी तो है बन के कहना है नजरों का जाने को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे ने तेरी ब्यूटी का नशा है दिल का जा छूने नींद चुराए तेरी किसने सदा बड़े हो या छोटे सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? सबके सर पर जैसे मोबाइल का भूत चढ़ा है। यह तो ना किसी तांत्रिक से जाएगा ना ही किसी बाबा से जाएगा। इसको भगाना तो जैसे नामुमकिन सा लग रहा है। तो क्या लगता है आपको? Now, I'd like to call our junior KG students. Please welcome the sparkling stars of class LKG A.
Dr. Blumen, action song. Red, red, red. Blue, blue, blue. Tires. Down, down, down. Touch the ground. Black, black, black. Touch your back. White, white, white. Take a bite. Purple, purple, purple. Draw a circle. Pink, pink, pink. Give a wings. Grey, grey, grey. Say hooray. Thank you. And sweet. Now, get ready for some classic moral stories. Once upon a time, one thirsty crow. He looked for water here and there, and last paddled up on the water in the pond. One minute. A big pot of water. Thank you so much. Second, the story was about a lion, crow, a story of crow and rabbit story. Lion and cow. My name is Pradesh Upadhyay. My school name is Residential School. I am in junior KG. My story is the lion and the cow. A crow sit on a tree. Sit on a tree. I request students, so please quiet. They were good friends. They were always together. One day, the 5 cows started one each to eat grass in different places. The lion attacked and killed them one by one. Thank you. नमस्कार. आज आपण तुम्ही सगळे इथे नवजीवन प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी जमलेला आहात. इथे छोट्या छोट्या मुलांनी छान छान डान्स केलेत, पण तुम्ही कोणीही टाळ्या वाजवलेल्या नाहीत. तर या लहान मुलांना उत्साहित करण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. म्हणजे बघा, लहान मुलांना सांगितलं तर ते करतात. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा जेव्हा मी म्हणाले टाळ्या वाजवा तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवल्या. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळे विविध सण साजरे करतो, पण त्या सणांचा सुद्धा एक उद्देश असतो. कोणताही सण आपण कोणत्याही प्रकारे साजरा करत नाही, तर त्या सणामागे काहीतरी कारण असतं आणि त्याचप्रमाणे आपण हे महाराष्ट्रीयन सण साजरे करत असतो. त्याचप्रमाणे आज नवजीवन शाळेच्या विद्यार्थिनी आपल्या समोर महाराष्ट्रातील काही नृत्य घेऊन येत आहेत. पहिल्यांदा सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
खिडकीतल्या तायक वाटू नका पुढं वाटू नका दोन पैसे देतो मला भिसून टाका खिडकीतल्या तायक वाटू नका पुढं वाटू नका दोन पैसे देतो मला भिसून टाका लाल लाल पाकोट गुलाबी शेला चिमट्या दहा दहा केला जीव झाला वेडा लाल लाल पाकोट गुलाबी शेला चिमट्या दहा दहा केला जीव झाला वेडा तुझ्या घरात नाही पाणी घागत पाणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागत पाणी रे गोपाळा एक दोन तीन चार अमरपुऱ्यातले पोरं हुशार एक दोन तीन चार अमरपुऱ्यातली पोरं हुशार ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ध्यानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ध्यानदाता जो शरण तुला आला, त्याचा उद्धार तू केला सर्व मिळून सारे कोणा बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया तू गा दुर्गा तू भवानी संसाराची तूचा जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
Barbie. Hi, Barbie. Jump in. Barbie, let's go party. कोणतीही स्पर्धा असली की हार आणि जीत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले जिंकले आणि त्यांना सर्वांना साथ होती ती मावळ्यांची. आणि हेच मावळे आपण एखादा किल्ला जिंकल्यानंतर कसा आनंदामध्ये उत्सव साजरा करतो त्या पद्धतीने त्यांचा जो आनंद आहे तो आमचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी तुमच्या समोर मल्हारी या गाण्यावर डान्स करून दाखवणार आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.